हेडलाईन्स नंतर बातमी आहे अमरावतीतली। अमरावतीत नवनीत राणांच्या सभेदरम्यान राडा झालाय। दर्यापूरमधील खल्लार या ठिकाणी नवनीत राणांची सभा झाली होती आणि याच सभेदरम्यान नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचाही प्रयत्न करण्यात आलाय। घटनेनंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। खल्लार ठाण्यात नवनीत राणा यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन देखील करण्यात आले। या संदर्भात थेट आपण अमरावतीत जातोय। शुभम बायस्कर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शुभम, आपण पाहतोय हा संध्याकाळचा राडा आहे, आत्ताचं नेमकं वातावरण कसं आहे आणि पोलिसांकडून कशी खबरदारी घेतली जाते? वर्ष आपण पाहिलं तर युवा स्वाभिमान पक्ष जो आहे आमदार रवी राणा यांचा, रवी राणांच्या पक्षाच्या वतीनं अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार रमेश बुंदेले यांना विधानसभेच्या मैदानात उतरवलं आहे। रमेश बुंदेलेंच्या प्रचार सभांचा नवनीत राणा यांनी दर्यापूर मतदारसंघात प्रचारांचा मोठा धडाका लावलेला आहे। काल नवनीत राणा अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यातल्या खल्लार या गावामध्ये होता। खल्लार गावामध्ये नियोजित सभा आटपून नवनीत राणा या त्यांच्या वाहनाकडे जात होत्या। याच परिस्थितीमध्ये नवनीत राणा यांना बघून काही लोकांनी अश्लील इशारे केले, अश्लील हातवारे केले किंवा अश्लील घोषणा सुद्धा केल्याची माहिती समोर येते आहे। या संपूर्ण परिस्थितीला बघता युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा भाजपचे पदाधिकारी असतील, त्यांनी अश्लील हातवारे आणि अश्लील शेरेबाजी करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। मात्र काही न ऐकण्याच्या अगोदर त्या ठिकाणी मोठा राडा झाला। नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला। आपण जर दृश्यांमध्ये पाहिलं तर नवनीत राणांच्या दिशेने ज्या खुर्च्या फेकण्यात आल्या त्या खुर्च्या देखील प्रसंगावधान साधन नवनीत राणांचे जे अंगरक्षक आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला। त्या संपूर्ण परिस्थितीनंतर त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला। दोन गटात चांगला राडा झाला आणि ही संपूर्ण परिस्थिती पाहता या राड्यानंतर नवनीत राणा ह्या चांगल्याच आक्रमक झाल्या। त्यांनी थेट खल्लार पोलीस स्टेशन गाठत त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलं आणि हल्लेखोरांवर कारवाई करावी अशी या मागणीसाठी नवनीत राणा यांनी खल्लार ठाण्यात ठिय्या दिला। हा संपूर्ण घटनाक्रम जर वर्ष आपण लक्षात घेतला तर 10:30 ते 11:30च्या दरम्यानचा हा घटनाक्रम आहे। नवनीत राणा या सुमारे 12 वाजेपर्यंत खल्लार या पोलीस स्टेशन या गावामध्ये ठिय्या मांडून होत्या। हल्लेखोरांवर कारवाई करावी, त्यांना अटक करावी आणि त्यांना कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। त्यानंतर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया देखील समोर आली। नवनीत राणा यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं घटना होत असेल तर अत्यंत चुकीचं आहे। आम्ही संयमानं सभांना सामोरे जात आहोत। सगळ्या गोष्टींना सामोरे जात असताना देखील अशा पद्धतीचं कृत्य करणं हे चुकीचं आहे। हल्लेखोरांवर जर कारवाई झाली नाही तर या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू आणि अमरावतीत देखील या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे। वर्षा, निश्चितच शुभम, या सगळ्या प्रकारावरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा।